महाराष्ट्रात होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईच्या पाठोपाठ राज्यातली सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे ती ठाणे महानगरपालिकेची. आणि या निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे काय असतील, काय नेमकं ठाण्यातलं राजकारण आहे, ठाण्यात, मुंबईत आणि एकूण राज्यात पडद्याच्या मागे काय काय होत आहे, निवडणुकांच्या नंतर कोण गाळात जाणार आणि कोण सत्तेत बसणार, काय त्याची आत्ताच गणितं मांडली जात आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक संदीप आचार्य आहेत, मिलिंद बल्लाळ सर आहेत आपल्यासोबत, ठाणे वैभवचे संपादक, आणि अभय देशपांडे सर पण आहेत आपल्यासोबत. या सगळ्यांच्या सोबत आपण गप्पा मारणार आहोत. श्रीरंग खरे आहेत आमचे एनडीटीव्ही मराठीचे डिजिटलचे संपादक. पहिला प्रश्न माझा बल्लाळ सर तुम्हाला आहे की ठाण्यातलं आत्ताचं गणित तुम्हाला काय दिसतंय? लोकांमध्ये थोडासा अनुत्साह सुद्धा वाटतोय अजूनपर्यंत तरी मतदानाच्या बद्दल, पण राजकीय नेत्यांमध्ये उत्साह आहे. एकूण काय तुम्हाला आत्ताचं चित्र दिसतंय ठाण्यातलं? चित्र छान आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला जी एक उत्सुकता असते ती उत्सुकता डेफिनेटली आहे लोकांच्या मनात. अर्थात पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण यात खूप फरक आहे आणि त्याचा डेफिनेटली थोडासा परिणाम होणार आहे. कारण की आपण महाराष्ट्रातलं गेल्या 3-4 वर्षातलं राजकारण पाहिलं तर खूप गडबड झालेलं आहे. आरोप प्रत्यारोप वगैरे फार दररोज चालू असतात आणि बऱ्याचदा खालच्या पातळीवर सुद्धा राजकारण चाललेलं आहे. त्याच्यामुळे लोक थोडेसे नाराज आहेत. खास करून ठाण्यातला जो मध्यमवर्गीय मतदार आहे तो या सगळ्या निवडणुकीकडे फार काळजीपूर्वक बघतोय, थोडं चिंतेने पण बघतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मताला खरंच किंमत आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण की मतदारांना गृहीत धरणं आपण समजू शकतो, परंतु हे मतदार आले नाहीत तरी चालेल किंवा आपले मतदार कोण आहेत त्याच्यापुरतच आपण प्रचार करू, अशा पद्धतीची पण काही थोडीशी राजकीय स्ट्रॅटेजी थिंकिंग असेल तर ती काही चांगली गोष्ट नाही. आणि त्याच्यामुळे प्रश्न खूप आहेत खरं म्हटलं तर लोकांच्या मनात, की ठीक आहे मेट्रो चालू आहे, मोठे मोठे प्रकल्प होत आहेत, कोस्टल रोड बद्दल आम्ही ऐकतोय, बोरिवलीचं टनल वगैरे, परंतु दैनंदिन समस्यांच्या बाबतीत वाहतूक कोंडी असेल, बसेसचं प्रमाण कमी आहे, अनधिकृत बांधकाम आहे, ते धोकादायक इमारतीत लोक राहतात, तिथे क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय, पाण्याचा विषय आहे, टँकरने अजूनही पाणी पुरवठा असेल तर हे विषय सुद्धा सोडवण्यात महापालिकेला पाहिजे तसं यश मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे. त्यासाठी लोकांची इच्छा खूप आहे की आपण जे मतदान करू त्यातनं जे नगरसेवक येतील निवडून तर ते आपले निदान ह्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भात काही करतील. परंतु शेवटी कसं आहे की ते तो उत्साह वाढवावा लागतो आणि तो विश्वास जो आहे तो राजकीय पक्षांना द्यायला लागतो की आमचा उमेदवार चांगला आहे, आमच्याकडे काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, आमच्याकडे काहीतरी प्लॅन आहे. तर ते जर चांगल्या पद्धतीने गेलं तरच मतदान होईल, अन्यथा मतदान फार सिरियस होईल असं वाटेल. मला संदीप आचार्य यांना प्रश्न विचारायचा आहे की जी गणित राज्यामध्ये खास करून ठाणा आणि मुंबईमध्ये बिघडलेली आपल्याला बघायला मिळतात, एकट्या सत्ताधाऱ्यांना दोष द्यायचा का विरोधक पण त्याला तितकेच जबाबदार आहेत? बाळासाहेब ठाकरे पूर्वी म्हणायचे राजकारण हे गजकरण आहे. त्याच्या पलीकडचा काही शब्द असेल तर त्या पातळीपर्यंत आजचं राजकीय व्यवस्था गेलेली आहे. बिनविरोध 70 नगरसेवक निवडून येतात, ते कसे आले काय आले आपण बघतोय. सर्वच पक्षांनी आज आपापल्याकडे जेवढे म्हणून गुंड खेचले त्यात सत्ताधारी पक्ष अत्यंत आघाडीवर आहे, भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त आघाडीवर आहे आणि त्याचं निर्लज्जपणे समर्थन केलं जातं. अजित पवारांनी पुण्यामध्ये सर्वच पक्षांचे गुंड म्हणजे सर्व प्रमुख टोळ्यांची गुंडांच्या घरातल्यांना तिकीट दिली का? चांगले कार्यकर्ते नाही, भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना तिकीट देता येत नाही, रोज बाहेरून प्रवेश करायचे, रोज गुंडांना घ्यायचं, रोज वेगळ्या पक्षाचे लोक आपल्याकडे पळवायचे, अंबरनाथमध्ये काँग्रेसमधले घ्या, इकडचे कोणाचेही घ्या आणि त्यांना तिकीट द्या आणि तेच निवडून येणार. आता त्या सगळ्या हे जे काही राजकारणाचं गजकरण, खिचडी, आणखी जे काय म्हणाल ते झाले. यातनं मला समजावून सांगा, जो माणूस निवडून येणार आहे तो त्याच्याकडनं तुम्ही चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार? आधी शहरांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या. मुंबई असेल, ठाणे असतील, पुणे असेल, नाशिक असेल, सर्वच शहरांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विरोधी पक्ष म्हणजे आता राहिले कोण आहे? काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. आता याच्यामध्ये तुम्ही वचननामे काय दिलेत? ठाकरेंचा शब्द म्हणजे काय?
एवढ्या वर्षामध्ये आज ठाण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या. ठाण्यामध्ये आपण बोलतोय, ठाण्यामधल्या प्रामुख्याने विषयावर आपण बोलतोय. ठाण्याची चारी बाजूने आज वाताहत होते, कोंडी होते. महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टरना द्यायला पैसे नाही, 30-30 हजार कोटी रुपये द्यायचे. आज अशी परिस्थिती आहे की गटाराचं झाकण लावायला पालिकेकडे पैसे नाहीये, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायला पैसे नाहीयेत. राज्य सरकारकडे बघितलं तर पीडब्ल्यूडीच्या याच्यामध्ये जवळजवळ 92,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरना द्यायचे आणि तर रोज टेंडरवर निघत आहे. बरं, कामांच्या दर्जाबद्दल बोलायचंच नाही. जे रस्ते तर रस्ते सोडा असते तर रोज खोदले जातात, फुटपाथ रोज खोदले जातात, रोज फ्लेवर ब्लॉक बांध लावायचे, रोज बदलायचे. चाललंय काय? म्हणजे एक हीच नेते मंडळी परदेशात जातात, परदेशातल्या रस्त्यांचं कौतुक करतात आणि आपल्या इकडे आपण एक रस्ता नीट बनवू शकत नाही, त्यांना कोणत्याही खंत नाही, लाज नाही, काही नाहीये. आज घोडबंदर सारखा रोड बघा, घोडबंदरला एवढे मोठे मोठे टॉवर्स बनले. आज तिथे पाण्याची समस्या आहे, तिथे रस्त्याची पूर्ण वाट लावली आहे. सर्व्हिस रोड बनवले की जातात मुळात, तर सर्व्हिस रोड लोकांना इमिजिएट अप्रोच करण्याचे, ऍक्सिडेंट असतील, फायर ब्रिगेड पोहोचायचं असेल, त्या सगळ्यासाठी सर्व्हिस रोड बनवलं. ते सर्व्हिस रोड सुद्धा खणून काढले. कोणत्याही लॉजिक, कुठल्याही गोष्टी शिवाय या ठाण्यामध्ये विकास सुरू आहे. अनधिकृत बांधकामांचं पेवतं वेड्यासारखं. अधिकारी भ्रष्टाचारामध्ये 50-50 लाखाच्या लाचा घेताना पकडले जात आहेत, त्यांनाही पाठीशी घातलं जातंय. या सगळ्याचा विचार केल्यानंतर लोकांपुढे आज ऑप्शन काय? तर आज ऑप्शन असा आहे की विरोधी पक्ष नावाचा ठाण्यामध्ये जर म्हणाल तर विरोधी पक्षाचं अस्तित्वच नाहीये. कोणी सांगितलं होतं मनसेला संघर्ष करू नका म्हणून, कोणी सांगितलं होतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रोज संघर्ष करू नका म्हणून, कोणी सांगितलं होतं काँग्रेसला आवाज उठवू नका म्हणून. हे जर काही बोलणारच नाहीये आणि सत्तेतले लोक जेवढे मिळतील तेवढे सामदंड भेद करून त्यांना पाहिजे ते सोयीची सगळी माणसं घेणार असतील आणि त्यांना तिकीट मिळणार असतील तर निवडून तेच येणार. लोकांपुढे ऑप्शन काय? आज लोकही हतबल असावेत असं माझं आता मत बनलेले. नोटा हा काही पर्याय नाही होऊ शकत, पण मी मत विरोधी पक्षाला द्यावं अशी परिस्थिती काय आहे? का म्हणून द्यावं? हे आल्यानंतर हे काय करणार आहे? हा मुद्दा याच्यामध्ये. मुंबईमधली परिस्थिती अशी आहे की मराठी माणसाला एकवटण्यासाठी सुरुवातीला जे हिंदीचं एक आंदोलन झालं होतं, त्यातनं मराठी माणूस एकवटला, त्यातनं हे दोन भाऊ एकत्र आले. खरं ते श्रेय म्हणजे राज ठाकरेंनी ते श्रेय देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी ते ऍक्सेप्ट केलं. हो, माझ्यामुळे जे बाळासाहेबांना जमलं नाही ते मला जमलं असं देवेंद्र फडणवीस उघडपणे म्हणतात. पण त्याच वेळेला तेच देवेंद्र फडणवीस सांगतात की ठाकरे ब्रँड असा काही राहिलेला नाही, ते बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होते, हे बँड आहे. त्याच्यावरती यातले कोणी काही बोलत नाहीये. महानगरांच्या प्रश्नांवरती काही बोलत नाहीये. मला एक तर मुळात कळलंच नाही की राज ठाकरे म्हणतात मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राला अर्पण केलं. मग भाऊ, नगराध्यक्ष पदाच्या 266 जागांच्या निवडणुका का लढला नाहीस? कोणी रोखलं होतं? तो उर्वरित महाराष्ट्र जो काय आहे तो तामिळनाडूत आहे का? तरी ते परप्रांतीय राहतात. आणि इथे फक्त मुंबई वगळता आज राज ठाकरे कुठे बाहेर जायला दिसतात तयार नाही. त्यांच्याकडे पुरेसा वेळ होता, ते काही सत्तेत नाही की त्यांना मिटिंग घ्यायच्या, प्रशासन चालवायचे, काय करायचे. पूर्ण महाराष्ट्र महानगरपालिकेतल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे हा जर तुमचा बालेकिल्ला मानला तर तुम्ही तो पिंजून काढायला पाहिजे होत्या. 4-4, 5-5 तुमच्या प्रचाराच्या फेऱ्या कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या. आज मला सांगा, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे वेड्यासारखे फिरताय. तुम्हाला कोणी अडवले? बरं, सत्तेमधल्या सगळ्या मंत्र्यांवरती आज तुम्ही बघताय वेगवेगळे भ्रष्टाचारांचे आरोप होत आहेत. त्याच्यावर कोणी बोलत नाही. मंत्र्यांच्या मुलांच्या भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. अजित पवारांच्या मुलाचा 1800 कोटीचा भ्रष्टाचार निघाला, त्याच्यावरती कोणी बोलत नाहीये. महानगरांच्या समस्या त्याच्यावर कोण बोलत नाही. या मुंबई शहरातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे सातत्याने बाहेर नेले गेले, शासकीय कार्यालय बाहेर नेले, त्याच्यावर कोणी बोलत नाहीये. नाही संदीपजी, याच्यात लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे. तुम्ही जे सगळं मांडताय हे लोकांना काही प्रमाणात लक्षात येतं, सगळ्याच्या सगळं नाही लक्षात आलं तरी. पण मग लोकांना असा प्रश्न पडतो की मग सत्ताधारी आणि विरोधकांचं याच्यात साठवलोट आहे का काही प्रमाणात? जसं आपण ठाण्यात म्हणतो, म्हणजे याच्याशी अभय आणि सर पण सहमत होतील की ठाण्यामध्ये असं म्हटलं जातं की बाकी काही असलं तरी टेंडर ज्या वेळेला होतं किंवा कंत्राट दिली जातात त्यावेळेला मात्र सगळ्यांची मिलीभगत असते. तर असं आहे का? नाही, आता तुम्ही बघा ना, बस या बाबतीत मनसेची भूमिका बघा. तुम्ही लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, त्याच्या आधी तुम्ही राष्ट्रवादीच्या बाजूला लावले, तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लावला. कधी इलेक्शनच लढायची नाही, कधी लढली तर फक्त शिवसेनेच्या विरोधात लढायची, जास्तीत जास्त जागा एका दुसरी दाखवायला भाजपच्या विरोधात. कन्सिस्टन्सी काय आहे? लोकांनी विश्वास का ठेवावा? तुम्ही लोकांना गृहीत धरायला लागला की तुम्हाला लोकांनी मतदान का करावं, हा खरा याच्यात कळीचा प्रश्न. विरोधी पक्षाची स्पेस भरायचा जेवढी संधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना होती ती त्यांनी साधली का? उद्धव ठाकरे तरी बऱ्यापैकी सगळीकडे फिरले. आज शेतकरी आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रातनं आता रिपोर्ट होता एनसीआरबीचा, शासनाचाच रिपोर्ट आहे, जवळजवळ 35, 36, 37 हजार मुली, महिला गायब आहेत. मुंबईमध्ये 11,000 मुली गायब आहेत.
शाळांची परिस्थिती असेल, रस्त्यांची परिस्थिती असेल, पाण्याचे प्रश्न असतील, तुम्ही किती प्रमाणात ताकदीने आवाज उठवताय ह्याच्याकडे सर्वसामान्य माणूस बघत असतो ना. तुमचे कार्यकर्ते किती आंदोलन करतायत, तुमचे नेते किती आंदोलन करतायत, किती मीडियात बोलतायत, काय करतायत, तुम्ही दिसायला तर पाहिजे ना. एकदा समजा आज भाषण केलं की 2 महिन्यांनी तुम्ही बाहेर आलात आणि मग बोलणार.